ती सध्या काय करते या चित्रपटाने आपल्याला सगळ्यांनाच वेड लावलं आणि प्रत्येकाच्याच मनातली ती नेमकी काय करते अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या सोशल मीडियावर सुद्धा रंगू लागल्या। माझ्याबरोबर आर्या आंबेकर आहे, जिची ही भूमिका अतिशय खास झाली। आज मात्र ती लोकशाहीतील महत्त्वाची भूमिका बजवायला आली आहे। काय सांगशील आर्या, नेमकं काय आता वोटिंग झालेलं आहे का तुझं? दाखव सगळ्यांना। आर्याचं वोटिंग झालेलं आहे, लोकशाहीची भूमिका आहे, काय सांगशील या सगळ्याबद्दल? मला खूप रिस्पॉन्सिबल वाटतंय, मी वोट करून आली आहे आणि सगळ्यांना मला हेच सांगावंसं वाटतंय की एस्पेशली यूथला की आपल्या कंट्रीमध्ये जर तो डेमोग्राफिक सर्वे पाहिला तर 65% वर्किंग पॉप्युलेशन आहे आणि त्यापैकी मेजॉरिटी ही यूथचीच आहे। त्यामुळे तो एक सिविक सेन्स डेव्हलप होण्यासाठी आणि एक रिस्पॉन्सिबल सिटिझनची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यात येण्यासाठी सगळ्यांनी वोट करावं। आणि तसंही आत्ताचं यूथ हे असं नाही आहे की आई बाबा ह्या पक्षाला वोट करतात म्हणून मी त्याला करणार। यूथ स्वतः अभ्यास करून त्यांना काय बरोबर वाटेल, कारण लिबरल विचार असल्यामुळे आणि खूप ओपन फ्रँक विचार असल्यामुळे यूथनी जास्तीत जास्त वोट करावं असं मला वाटतं। आणि तू खूप सकाळी आली आहेस वोट करायला? हो, माझं 11 वाजता एक रेकॉर्डिंग आहे म्हणून मी सकाळी येऊन वोट करून त्यामध्ये म्हणजे आता काम आहे तरी पण त्याच्या आधी येऊन वोटिंग करते। येस। आणि आपण पाहतो की तिने सगळ्या भूमिका ज्या त्या चोखंदळपणे तिने पार पाडलेल्या। आर्या, आता पुन्हा एकदा चला मतदानाला असं अपील करशील सगळ्यांना? चला मतदानाला।